मॉर्निंग पब्लिक, तुमच्या सर्वांचं विदर्भ स्टेशनवर स्वागत आहे. इथं कोणाला टेन्शन आहे की मला पेन्शन नाही, रिझर्वेशन हाय तरी घरात राशन नाही, रस्ते हाय तर त्यावर डांबर नाही आणि नळ हाय तर त्याच्यात पाणी नाही. इथं नेत्याच्या मांग कार्यकर्ते तर हाय, पण कार्यकर्त्यासाठी नेता नाही. कारण इथं सर्वांले टेन्शन आहे. नका घेऊ टेन्शन, टेन्शन ले मारा ब्रेक. तुमच्या प्रश्नाला मांडू जनते समोर थेट. नका घेऊ टेन्शन, टेन्शन ले मारा ब्रेक. तुमच्या प्रश्नाला मांडू जनते समोर थेट. काय तिची स्टाईल हाय, काय तिची स्माइल हाय, चालते अशी जशी नासाची मिसाईल हाय. तिच्या प्रश्नाला झाले सारे इम्प्रेस. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. आंदोलन आहे आणि जनता पेटलेली आहे. जिल्हा जो आहे हा मुकलेला आहे. निवडणूक जी आहे ती तानाशाहीच्या विरोधात आहे. बाहेर जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे गरीब आहे की आम्ही यांच्या किराण्याच्या भरोश्यावर जगून राहिलो. मेळघाटचे आदिवासी प्रश्न आहे, त्यांना कामासाठी स्थलांतरित व्हावं लागतं. जे केंद्र लेवलवरचे प्रश्न आहे ते कामं कुठे उपलब्ध करून दिले नाही. गरजू लोकांच्या धावून येणार आहे म्हणून आम्ही दिनेश बुकची निवड केलेली आहे. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे. लोकसभेचं वातावरण तापलं आहेच सनसन विदर्भाच्या उन्हासारखं. त्यातल्या त्यात आपण आता आलो आहोत प्रहारचे जे अधिकृत उमेदवार आहे दिनेशजी बुक, जे बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली, त्यातल्या त्यात राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. तर हे त्यांचे कार्यकर्ते आहे, समर्थक आहे. यांनाच विचारू आपण की कशी एकंदरीत हवा फॉर्म भरल्यानंतर दिनेश बुक यांची आहे. दिनेश बुक यांची हवा तर अगोदर पासूनच आहे. सर्वात अगोदर ही निवडणूक म्हणून आम्ही तर जन आंदोलन म्हणून एक निवडणूक नव्हे जन आंदोलन आहे हे आमचं स्लोगनच आहे. आणि हे जन आंदोलन हे आंदोलन कशासाठी आहे हे एकतर सर्वात महत्वाचं हुकुमशाहीने आणि सगळं जे काही बोलणं आहे त्यांचं सर्वांना एका याच्यावर काम करावं लागेल. कुठूनही काही आम्ही काही करू याच्या विरोधात हे जन आंदोलन आहे. एक फक्त दिनेश बुकच नाही तर पूर्ण अमरावती जिल्हा त्यांच्या विरोधात तळफळत आहे. आणि आज त्यांना हे सर्व आज ज्या फक्त फॉर्म भरायच्या निमित्ताने हे पूर्ण त्यांना दिसून गेलेलं आहे. आज काय हवं आहे आणि समोर काय होईल. स्ट्रॉंग विरोधक म्हणून तुम्ही कोणाला मानता? दिनेश बुकचे स्ट्रॉंग विरोधक म्हणून आम्ही दिनेश बुकचे काँग्रेस सध्या वानखडे जे आहे तसे तर त्यांच्या आजूबाजूनं म्हणजे जवळपास कोणीच नाही, पण त्याला एक सेकंड नंबरवर वानखडे असू शकतात. ते 1-1.5 लाख 2 लाख मताच्या फरकाने काँग्रेसचे वानखडे. एवढा विश्वास कसा काय? विश्वास म्हणजे जन आंदोलन आहे आणि जनता पेटलेली आहे. जनता गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये या आपला जिल्हा जो आहे हा मुकलेला आहे. म्हणजे इथे वंचिताचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे असेल, बेरोजगारीचा विषय असेल, शिक्षणाचा विषय, आरोग्याचा, या विषयावर कुठलाच लोकप्रतिनिधी जो या लोकसभेवर गेलेला आजपर्यंत त्यांनी कुठलाच तो विषय उचललेला नाही. फक्त तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यावर ताशेरे उडू द्या, त्या उमेदवारावर ताशेरे उडू द्या, यातच ते गुंतलेले होते आणि या जनतेचं हाल करून ठेवलेलं आहे 10 वर्षापासून. ताशेरे उडवण्यात बच्चूभाऊ काही कमी नाही असं वाटतं राहिलं. बच्चूभाऊ कमी विषय नाही आहे, पण बच्चूभाऊ अशा गोष्टी कधीच नाही करत. एकावर आरोप करायचा आणि खालच्या पातळीचा आरोप करायचा हे सन्माननीय बच्चूभाऊनं कधीच केले नाही आजपर्यंत. आणि इथं वारंवार आमची निवडणूक जी आहे ते तानाशाहीच्या विरोधात आहे. नेमकी तानाशाही कोण करत आहे अमरावती जिल्ह्यात? तानाशाही कोण करत आहे म्हणजे नेमकी तुम्हाला दिसतच आहे ना सगळे जे काही करत आहे ते. जे पैसा आणि आर्थिक जे दृष्टिकोन आहे आजही आता पैशाचं आज इथं जे जनता दिनेश भाऊच्या रॅलीत सन्माननीय बच्चूभाऊच्या नेतृत्वात इथं जे पदाधिकारी पक्ष प्रहार कार्यकर्ते जी इथं जनता जी उपस्थित होती, आता उद्याची रॅली तुम्ही पाहून घ्या. आजची जी रॅली होती, आजची रॅली ही निस्वार्थ स्वतः स्वयंपूर्तीनं लोक तिकीट काढून एसटीचे ते स्वतः इथं आले होते. आता उद्याची तुम्हाला माहितच पडेल काय रॅलीत दुसरे बोलवतात का. आता आम्ही तर समजा जनता सांगून राहिली का कुठेतरी पैसे देऊन किंवा रोजंदारीनं बाकी येणारे बाकीचे पक्ष
लोक बोलवतात. आता नेमकं हे काम आहे निवडणूक आयोगाचं, पण तरी जी चर्चा आहे ती चर्चा मी तुम्हाला सांगतो. बरं, आम्ही किराणा तरी वाटतं, तुम्ही एक पाव साखर वाटून दाखवा, याच्यावर काय मत? नाही, किराणा हा विषय लोक जनता अमरावतीमध्ये राहणारी एवढी सूचना आहे की किराणा वाटून की त्यांच्या घरचा परिवार पूर्ण होत नाही, आणि वर्षातून एक वेळा किराणा वाटल्यानं 200-300 रुपयांना की त्यांचा परिवार एक वर्ष जगू शकतं असं काही नाही आहे. किराणा वाटून आणि साड्या वाटून अमरावतीचा आम्ही जर कोणत्या म्हणजे अकोल्यात गेलो, कुठे बाहेर गेलो तर तिथचे लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही किराणा वाटून जगता काय, म्हणजे आम्हाला आमची नामुष्की झाल्यासारखी वाटते. या कारणाने म्हणजे हे किराणा वाटत आहे, तर हे किराणा वाटत नाही, हे आम्हाला अमरावतीच्या जनतांना बदनाम करण्याचा एक कार्यक्रम यानं हे केलेला चालू केलेला आहे. त्या कारणानं किराणा वगैरे हा काही विषय नाही आहे. विषय असा आहे की अमरावती जनता शुद्ध आम्ही कमावतो, आम्ही खातो, आम्ही की त्याच्या किराण्यावर किंवा याच्यावर नाही आहे. पण विषय असा आहे की ते आम्ही जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे गरीब आहे की आम्ही यांच्या किराण्याच्या भरोश्यावर जगून राहिलो. ते आम्हाला खंत म्हणजे आत्म अशी खंत वाईट वाटते. किराण्याचा विषय असा नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सन्माननीय दिनेश भाऊ बुब यांनी कधीच प्रोपेगंडा न करता त्यांच्या या मंडळातून सतत गेले 10 ते 12 वर्षापासून 700 गरजूंत त्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं आहे. त्यांना किराण्यापासून तर सर्व गोष्टी ते करतात. आणि दुसरी गोष्ट, ते बोर्ड कुठं नाही लावत, ते प्रचार नाही करत कुठं, आणि ते देताना मीडियाला नाही बोलवत की बा मी असं देत आहे, असं करत आहे. आणि नाही ते फॉर्म भरून घेतात की सही शिक्का घेतात की बा हे तुम्हाला दिला आहे एक्नॉलेजमेंट. म्हणजे जे आपण पहिले जुन्या काळात जे तार यायची, पैसे मनी ऑर्डर यायचे, ते एक्नॉलेजमेंट घ्यायचो आपण त्याला दाखवायसाठी. एक्नॉलेजमेंट तुम्हाला द्यायचं आहे. दान म्हणजे दानची हे काय परिभाषा काय, एक्नॉलेजमेंट घेऊन. किती लोकसंख्या होती आजच्या रॅलीत? आजच्या रॅलीत कमीत कमी 35 ते 40 हजार लोकसंख्या होती, आणि स्वयंपूर्तीनं आलेली होती. कोणालाही कुठून आम्ही न गाडी पाठवता, न कुठं पैसे देता, स्वतःहून आपापल्या गावातून आपापल्या जे मिळेल त्या वाहनानं, मिळेल त्या गाडीनं, ट्रॅक्टरनं सुद्धा काही लोक आलेले आहे. आणि इव्हन बैलबंडीनं जवळपासच्या खेड्यातून येणार होते, पण भाऊंनी सांगितलं की ऊन खूप आहे, तुम्ही बैलबंडीला वगैरे येऊ नका, तुम्ही तुमच्या वाहनानं या. स्वतःहून आलेली ही जनता होती, स्वयंपूर्तीनं आलेली. विदर्भाची आत्मा मानल्या जाणारा मेळघाटचे आमदार सध्या तुमच्या पक्षाचे आहे, तर काय वाटते तिकडचं मत मिळेल? बिलकुल, कारण की मेळघाटमध्ये फक्त साड्या वाटून मेळघाटच्या समस्या संपणाऱ्या नाही आहे. ज्या आता आपल्या खासदार होऊन गेल्या त्यांनी साड्या किंवा त्या हळदी कुंकूपेक्षा कुठलं मेळघाटमध्ये जिल्ह्यावर काम केलं. मेळघाटचे आदिवासी प्रश्न आहे, त्यांना कामासाठी स्थलांतरित व्हावं लागतं, जे केंद्र लेवलवरचे प्रश्न आहे ते कामं कुठे उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे ते मत ह्या साडी आणि तुमच्या चोरी किंवा हळदी कुंकाच्या भरोश्यावर नाही देणार ना. आणि साडी चोरी वाटून जर खासदार व्हायचा आहे तर त्यासाठी खासदार व्हायची गरजच नाही ना. ते तुम्ही तसंही राहून करू शकता ना, साडी चोरी मदत करू शकता, पण त्यासाठी खासदार व्हायची गरज नाही आहे. त्यामुळे तो खासदार जो त्यांच्या समस्या सॉल्व्ह करेल त्यासाठी असा एकमेव आजच्या दिनात जो आहे तो फक्त दिनेश बुब आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीनं, अगदी स्वयंस्फूर्तीनं लोक हे एक आंधी आलेली आहे, हे तुफान आहे. हे खूप मोठा 26 तारखेला मत च्या रूपात परिवर्तन होतील आणि त्याचे रिझल्ट येईल ते 6 जूनला. दिनेश बुब हेच का बरं? दुसरा पर्यायच नाही. एक भाजपाच्या ज्या उमेदवार प्रहारने दिनेश बुब यांनाच का निवडलं? कार्यकर्ता आहे आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून ते स्वतः म्हणजे लोकसेवक आहे. म्हणजे आरोग्य क्षेत्र असो, कुठलं एखादं वंचितांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, हे ते सतत धावत असतात. कार्यकर्त्यांचा 24/7 हा मोबाईल चालू असतो. आणि कधीही तुम्ही आताही अजमावू शकता. आता तर बोलणार इलेक्शनच आहे, पण वर्षातून केव्हाही जरी फोन लावला कोणीही दुःखित गरजू व्यक्तीने, तर ते फोन अटेंड करून त्याचं समस्या समाधान करता. आणि एक कॉन्स्टिट्यूटिव्ह वर्क सुद्धा आहे. त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून हे जे इथं हा जो दिसतोय मंडप, हा फक्त मंडप नसून, गणपतीचा मंडप नसून, इथं 700 ते 800 लोक त्यांनी दत्तक घेतलेले आहे, ज्यांचे कोणाला हात नाही, कोणाच्या किडन्या गेलेल्या आहे, कोणाला पाय नाही, आजारी आहे, ज्यांना घर नाही, दार नाही, पण कुठंच प्रभुखंड आणि त्याचं कुठंच त्यांनी वाच्यता केलेली नाही. आणि हा कार्यकर्ता नेहमी गरजू लोकांच्या धावून येणार आहे. म्हणून आम्ही दिनेश बुबची निवड केलेली आहे. आणि असाच कार्यकर्ता हा लोकसभेवर गेला तर या जनतेला, या अमरावती विभागाला न्याय मिळेल असं आम्हाला. रवी राणांनी डायरेक्ट धमकी दिली आहे की जर जास्त काही झालं तर घरात घुसून मारू. पूर्वी शहरातला रहिवासी आहे. फिनले मिल, शकुंतला रेल्वे सारखे मोठे प्रोजेक्ट आमच्या
जिल्ह्यामध्ये बंद आहे. आणि घुसून मारणं नाही मारणं हा विषय वेगळा आहे. मारल्यापेक्षा तुम्ही चांगलं करा, लोकांचं भलं करा ना. आम्ही रक्तदान करणारे कार्यकर्ते आहे. मी स्वतः 26 वर रक्तदान करून चुकलेलो आहे. त्यानंतर मी ज्या माणसाला आदर्श मानतो ते बच्चू भाऊ 100च्या वर रक्तदान करून चुकलाय. दिनेश भाऊ बुब जे आहे सध्याचे आपले उमेदवार, त्यांचं तर हे तुमच्या डोळ्यासमोरच आहे सर्व. तर माझं म्हणणं आहे मारण्यापेक्षा कोणतरी वाचवायचा तुम्ही प्रयत्न करा. आज जर तुम्ही फिल्म मिल चालू केली असती, 5 वर्षामध्ये तुमच्याकडे सत्ता होती, सगळ्या गोष्टी होती, हे शकुंतला चालू केली असती, तुम्ही हजारो लोकांचे रोजगार मिळाला असता. आज त्या फिल्म मिल बंद असल्यामुळे कमीत कमी 20 ते 25 लोकांचा मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, पण त्या लोकांनी तिथे आत्महत्या केलेली आहे. याला काय म्हणावं आपण? बरोबर. शिवसेनेमधून बंडखोरी करून दिनेश बुब बाहेर पडलाय आणि प्रहार पक्षात एंट्री करून ते उमेदवारीवर लढत आहे. तर शिवसेनेचा पाठिंबा मिळेल का किंवा मतदान मिळेल का? 100% मिळेल. जनतेचा पाठिंबा आहे. स्थानिक नेते जे आहे शिवसेनेचे म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते यांचा सपोर्ट आहे. 100% राहील. 100% कार्यकर्त्याला तुम्ही मोठे करसान नाही तर मग काय. शेवटी मी एकच म्हणणार, दिनेश भाऊ आणि बच्चू भाऊ हे आंदोलनाच्या धाग्याने आणि विकासाच्या सुरीने पूर्ण अमरावती जिल्हा शिवणार म्हणजे शिवणार. अशा पद्धतीनं आत्मविश्वास एकदम वाढलेला आहे प्रहारच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा. येणाऱ्या निवडणुकीत काय होणार आहे ते आता आपण पाहूच. तोपर्यंत नमस्कार.